नागपुरात अवैध ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजी विरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने मोठी कारवाई केली आहे। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज परिसरात छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी लालगंज येथील चकना चौक परिसरात छापा टाकला। कारवाई दरम्यान काही व्यक्ती शासन बंदित ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आलेत। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे। कारवाई दरम्यान 4 संगणक, 4 सीपीयू, 7 गेमिंग मशीन, 2 स्लीप मशीन, मोबाईल फोन, राउटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आलेत। याशिवाय रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली असून एकूण जवळपास 2,93,740 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या संबंधित कलमान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईकरिता शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। अवैध ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार व्यवसायाविरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे। आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शांतीनगर या ठिकाणी लालगंज चौक परिसरात 2 ठिकाणी ऑनलाईन लॉटरीचं काम सुरू आहे। त्यावरून आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम तयार केले। माझी म्हणजे आणि काटोके साहेबांची 2 टीमने 2 ठिकाणी कारवाई केली आणि त्यामध्ये त्या ठिकाणी लालगंज चौकातल्या एक आरोपी मिळून आला। त्याचं नाव आहे दीपक आनंदराव पराते आणि त्याच्या ताब्यातून आपल्याला 2 कॉम्प्युटर, 4 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। आणि दुसऱ्या ठिकाणी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आले। त्यामध्ये सचिन रांगले आणि अनिकेत वकालकर। त्या ठिकाणी आपल्याला 4 कॉम्प्युटर, 7 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2,93,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। तर या कारवाईमध्ये कोण कोण होते आणि जे आरोपी अटक आहे यांच्यामध्ये काही पार्श्व रिकॉर्ड समोर आला आहे का? या कारवाईमध्ये युनिट 3 चे दोन्ही पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते। सर्वांनी मिळून कारवाई केलेली आहे। ही कारवाई माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जॉईंट सीपी सर, ऍडिशनल क्राईम सर, तसेच डीसीपी क्राईम सर, एसीबी क्राईम सर आणि माननीय उपपोलीस सर मोहनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकाने केलेली आहे। तर हा जे आरोपी मिळाला त्यांना स्वतःचा होता की कुणाच्या याच्यासाठी काम करायचे आणि काही पार्श्व रिकॉर्ड समोर आला? त्यामधील जे सुरुवातीचा आहे तो बाबाबाई साठी काम करत होता असं सांगितलं आहे आणि दुसरं जे आहे ते सागर धनंजोडे याच्यासाठी काम करत होते अशी माहिती मिळालेली आहे। ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या विरोधात नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत।